अशा अनेक गोष्टी आहेत की समाजसेवेच्या आडून, अंध अपंगांच्या आडून की अपंगाच्या म्हणजे अपंगांच्या शाळेच्या संदर्भात त्या पटसंख्येवरून ती बनावट कशी दाखवण्यात येईल, समाज कल्याणच्या माध्यमातून कसं अनुदान लाटण्यात येईल, त्याच्यानंतर 1,00,000ची जमीन आणि त्यावेळेसच्या सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी 1-1 लाखात, 1.5 लाखात रुपये खरेदी करून भोगोटदार 2चं 1 करून जे आता तिथं 72 एकराचा जवळपास साम्राज्य तिथे निर्माण झालेलं आहे. तर त्याची सुद्धा सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. आणि अ, तुम्हाला या समाजसेवेच्या आडून तुम्ही कोणाच्या नावावर संपत्ती आहे. त्याच्यानंतर कोणाच्या नावाने शेत्या आहेत, कोणाच्या नावाने हॉटेल्स आहेत, कोणाच्या नावानं काय आहे. या सगळ्या गोष्टीच्या तपशीलवार घेऊन त्याची चौकशी करण्यात यावी. जेणेकरून हे जे माझा शेतकरी आंदोलनाला विरोध नाही, माझा शेतकऱ्यांसाठी विषय नाही. कारण मी स्वतः शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय आग्रही आहेत. ते करणारच आहेत. सरकार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित सरकार सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याबद्दल दुमतच नाही आणि केलीच पाहिजे. म्हणून त्याबद्दल माझा कोणतंही दुमत नाही आहे. परंतु शेतकऱ्यांच्या नावावर जे राजकीय पोळी भाजण्याची जे सुरू आहे, राजकीय पोळी भाजणे किंवा पुनर्वसन करणे किंवा राजकीय स्पर्धेत टिकून राहणे, आपण पडलो याचं शल्य मनात बाळगून आपण कसं स्थिर स्थावर होईल याच्यापूर्वी सुद्धा सोफियाच्या माध्यमातून मी वारंवार सांगतोय की सोफियाच्या माध्यमातून आंदोलन उभारलं गेलं. वेगवेगळे आंदोलन महाराष्ट्रात उभारले गेले, परंतु त्याचं झालं काय पुढे? फक्त आता शेतकऱ्यांची मी स्वतः शेतकरी असल्यामुळं मला माहिती आहे शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे, पिकांची परिस्थिती काय आहे. सध्या दुबार जे पेरणी आहे आपली रब्बीची, त्या रब्बीच्या पेरणीबाबत शेतकरी फार चिंतातूर असल्यामुळं ती सुद्धा. परंतु महाराष्ट्र शासनाने स्वतःचा शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत कशी मिळेल, त्यांना कसं उभं करता येईल, आपलं शेतसुद्धा आणि शासनाच्या माध्यमातून शेतकरी कसा उभा राहील याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी हे करणं सुरू जरी असलं तरी या होणाऱ्या या शेतकरी आंदोलनाला जे उद्भवलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे त्याच्या माध्यमातून पोलिस करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याच्या माध्यमातून याच्या आधी सुद्धा खूप माया गमावल्या गेलेली आहे. त्याचा सुद्धा चौकशी करून सखोल चौकशी करून म्हणजे खोलवर जाऊन जे काही आहे ते पाणी झालं पाहिजे. आपण जर पाहिलं तर पत्रामध्ये आपण म्हटलं की बच्चू कडू राज्यमंत्री असताना देखील मोठ्या प्रमाणात निधी इथे वापरण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या अवैध व्यवसायाचा निधी देखील इथे वापरण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बांधकाम करण्यात आले. काय सांगणार? नाही, ते असं आहे की RCCचा एक प्रोजेक्ट टाकण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रकल्पाच्या नावावर तूर डाळ प्रकल्प याच्या माध्यमातून जे काही वेगवेगळ्या याच्यावरती प्रोजेक्टवरती अनुदान लाटण्यात आलेलं आहे, कर्ज घेतलेलं आहे किंवा उभारणी केलेली आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. त्यातून काय निष्पन्न झालं, काय कसं करण्यात आलं ते पण सुद्धा पूर्णामाय संस्थेच्या माध्यमातून काय किती निधी करण्यात आलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा खोलवर चौकशी करून या गोष्टी जनतेपर्यंत आल्या पाहिजे. कारण 20 वर्षात खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे बच्चू कडूंच्या घरावर मी पाहायला बेलोऱ्यात की ताडपत्री होती समोरच्या भागावर. आज ताडपत्री कुठे गेली? म्हणजे ताडपत्री राहू नये असं मी म्हणत नाही, परंतु इथे नवीन बंगला उभारणे, सिमेंट टँक ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्या कुठून काय आल्या, कशा आल्या? आणि अजून बाहेर पुणा असो, संभाजीनगर नागपूर असो की मुंबईत असो, ज्या काही गोष्टी आहेत त्या समोर आल्या पाहिजे. कोणाकोणाच्या नावाने आहेत त्यांच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे. ज्यांच्या नावाने आहे त्यांच्या सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे. एका शेतकरी आंदोलनाच्या नावावर, एक अंध अपंगांच्या नावावर पटसंख्या काही गोष्टीच्या जास्ती दाखवून काही अनुदान लाटण्याचा प्रयत्न झाला आहे का, असा प्रकार झाला आहे का, याच्या सुद्धा खोलात जाणं आवश्यक.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.